नमस्कार मंडळी, आज बनवलेला आहे मक्याचा चिवडा। एकदम झटपट असा बनतो, चविष्ट आणि कुरकुरीत तर होतोच। तर त्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे। इथे अर्धा किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत, अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे असे बारीक बारीक काप चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, त्यानंतर इथे मी 20 मिरच्या कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, इथे 100 ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे, त्यानंतर इथे मी काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत, हे ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे 2 चमचे साखर घेतलेली आहे मसाल्यामध्ये, 1 चमचा मीठ, 1 चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे एव्हरेस्टचा तिखा लाल घेतलेला आहे आणि इथे त्यानंतर 1 चमचा मी इथे चाट मसाला घेतलेला आहे। तर हे सर्व सुके मसाले पहिल्यांदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तो इथे मी पहिल्यांदा साखर टाकलेली आहे, साधं मीठ आणि काळं मीठ टाकलेलं आहे, त्यानंतर इथे मी टाकलेला आहे लाल मसाला जो एव्हरेस्टचा तिखा लाल आणि चाट मसाला आहे। तर हे सर्व साहित्य मिक्सरला एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया। आता कढई गरम इथे करायला ठेवलेली आहे, त्यात तेल ओतून घेतलेलं आहे। तर आता मक्याचा चिवडा बनवताना एक टिप लक्षात ठेवा, तेल एकदम कडकडीत तापलेलं पाहिजे, मगच मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत। तर बघा एखाद पोहा पहिल्यांदा असा टाकून बघायचा, तो असा झटकन वर आला की समजायचं आपलं तेल कडकडीत तापलेलं आहे। तर आपण हे सर्व जे मक्याचे पोहे आहेत ना, एकदम थोडे थोडे टाकून असे छानपैकी असे तळून घ्यायचे आहेत। तर बघा मक्याचे पोहे मस्तपैकी असे गरम गरम तेलात, कडकडीत तेलात असे पटकन फुलून वर येतात मस्तपैकी। फक्त अर्धा मिनिटही लागत नाही हे पोहे एक एक बॅच तळायला। तर असं बॅच वाईज थोडं थोडं काय करायचं आहे, आपण हे तळून घ्यायचे आहेत। आता हे जे पोहे आहेत ना, चांगले निथळून घ्यायचे, कारण की हे तळल्यानंतर बघा असे वेडेवाकडे होतात, तर त्याच्यात तेल ना खूप सारं राहतं। तर आपल्याला झटकून घ्यायचं आहे। एका चाळणीवरती पहिल्यांदा मी हे पोहे काढून घेतलेले आहेत, खाली एक भांडं ठेवलेलं होतं। बघा असं बॅच वाईज आता थोडे थोडे पोहे आपल्याला काय करायचे आहेत, हे सर्व छानपैकी आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्याचं चाळणी खाली भांडं ठेवलं ना की सर्व जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली गळून येतं। आता हे जे पोहे आहेत ना, हे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण जो मसाला दळला होता ना, लक्षात घ्या थोड्या थोड्या पोह्यामध्ये आता हा मसाला साधारण 1-1 टीस्पून टाकून घेत आहे, म्हणजे सर्व पोह्यांना हा जो मसाला आहे ना छानपैकी लागतो। नाही तर आपण काय होतं, एकदम पोहे तळून वरतून मसाला तो लागत नाही त्या पोह्यांना, त्यामुळे थोडं थोडं बॅच वाईज असं तळायचं आणि त्यावरती असं 1-1 टेबलस्पून आपण मसाला टाकत जायचा। बघा आता हे सर्व पोहे मी आता हळूहळू बॅच वाईज तळून घेणार आहेत। तर इथे माझे आता सर्व पोहे जे आहेत तळून झालेले आहेत बॅच वाईज। मी 1-1 टेबलस्पून मसालाही त्यामध्ये ॲड केला होता। तर आता हा उरलेला मसाला आहे तो आपण नंतर वापरणार आहोत। तर बघा आपल्याकडे आता बाकीचे जे जिन्नस आहेत तर तेही आपण तळून घेणार आहोत। पहिल्यांदा मी इथे सुकं खोबरं टाकलेलं आहे, छानपैकी लालूस होईपर्यंत, लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे खरपूस सर्व गोष्टी भाजून घ्यायचे आहेत। आता शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत, शेंगदाणेही छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। प्रत्येक गोष्ट तळल्यानंतर त्याचं तेल हे अशा प्रकारे निथळून घ्या आणि तुम्ही जेव्हा झारा वापराल ना, अशा प्रकारे जो खोलगट झारा येतो ना, तो असेल तर नक्की आवर्जून वापरा। त्याच्यामध्ये सर्व साहित्य छानपैकी असं त्याचं तेल असं गाळून निघतं। आता मी ते डाळवं टाकलेलं आहे, तर डाळवंही छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आणि एकाच चाळणीमध्ये मी हे सर्व जे भाजलेले जिन्नस आहेत ना, हे सर्व जिन्नस मी एकत्र करून ठेवत आहे। तर आता इथे मी काजू आणि बदाम एकत्रच टाकलेले आहेत, ते पण छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं, तेल निथळून घ्यायचं आणि चाळणीवरती 1-1 करून सर्व गोष्टी टाकून द्यायच्या आहेत। ह्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलमध्ये इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे, कढीपत्ता पण कुरकुरी छान भाजून घ्यायचा, त्याच्यामध्ये अजिबात ओलसरपणा राहिला नाही पाहिजे, कारण की आपल्याला तो बरेच दिवस चिवडा वापरायचा असेल तर ओलसरपणा राहिला तर चिवडा हा खराब होतो। ह्यामध्ये एक्स्ट्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मनुकेही यूज करू शकता, भरपूर सारे ऑप्शन आहेत, तर ते तुम्ही इथे यूज करू शकता। इथे मी मिरची पण टाकून घेतलेली आहे, तर मिरची पण छान त्याचा ओलसरपणा सर्व घालवून द्यायचा आहे फ्राय करून आणि मस्तपैकी खरपूस अशी ही मिरची भाजायची। इथे मी कमी तिखटवाली मिरच्या घेतल्या होत्या, तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटवाल्या पण घेऊ शकता। आता तेल मी कमी करून घेतलेलं आहे। आता इथे मी तिळ्या घेतलेल्या आहेत, सफेद तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। तर हे साहित्यामध्ये मी दाखवलं नव्हतं, तर हे एक्स्ट्रा तुम्हाला वरती जे एकदम थोडंसं 1 टेबलस्पून तेल मी ह्या कढईमध्ये ठेवलं होतं, त्याच्यामध्ये ह्या तिळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि हिंग जे आहे। आता हे सर्व साहित्य ह्याच्यामध्येच मी आता ते जे तीळ भाजलेले आहेत ते सर्व टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे जे साहित्य आहे फ्राय करून घेतलेलं सर्व मक्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि
आपण बघा आता ह्या चाळणीवरती हे सर्व साहित्य ठेवल्यामुळे एक्स्ट्राचं तेल कसं खाली ह्या टोपामध्ये गळून आलेलं आहे। तर आता त्यामुळे आपला चिवडाही तेलकट होत नाही। आता हे जे तीळ जे आहेत ना, हे तीळ पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। हिंग आणि तीळ जे आपण शेवटी टाकले होते। एक्स्ट्रा जो मसाला उरला होता ना, तो 3-4 चमचे मी वरतून टाकून घेतलेला आहे। आणि हा चिवडा जो आहे ना बघा, अशा प्रकारे जे आपलं परात घेतलेली आहे मोठाली, तर ती अशा प्रकारे हलवून आपल्याला हा चिवडा काय करायचा आहे, त्यातील मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। ह्यामध्ये तुम्ही चव पण बघू शकता। जर तुम्हाला कमी वाटत असेल मसाला वगैरे तर तुम्ही एक्स्ट्रा मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण हे जे प्रमाण दिलेलं आहे ते एकदम पुरेसं आहे, परफेक्ट आहे। तर एकदा असा मक्याचा चिवडा नक्की तुम्ही करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। तर बघा, चिवडा भरताना अशा मोठ्याला एका पिशवीमध्ये भरा, त्याला गाठ मारू शकता किंवा तुमच्याकडे अशा प्रकारचे क्लिप्स असतील तर क्लिप लावून ठेवा आणि मग तो डब्यामध्ये असा भरून ठेवा। डायरेक्ट डब्यामध्ये ओतून ठेवू नका, मग चिवडा लवकर तुमचा नरम पडतो। पिशवीत भरून ठेवाल तर बरेच दिवस छान असा कुरकुरीत चिवडा तो टिकतो। बघा, असा मक्याचा चिवडा आपला रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।